विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप अखेर निश्चित झालंय। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर लढणारे 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेच्या वाट्याला अखेर 4 जागा आल्यात। ठाणे, नाशिक, परभणी आणि यवतमाळची जागा शिवसेनेकडे राहणार आहे, तर राष्ट्रवादीला पुणे आणि कोकण अशा 2 जागा मिळाल्यात। महायुतीतील तिन्ही पक्षांची जागा वाटपाबाबत सविस्तर अनेक दिवस चर्चा सुरू होती, मात्र अखेर केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालंय। तर जागा वाटप नेमकं कसं झालेलं आहे, कोणत्या पक्षाला कुठल्या जागा महायुतीत मिळणार आहेत, आपण हे ग्राफिक्सद्वारे पाहतोय। तर भाजपला 17 पैकी 11 जागा मिळतात, त्यामधल्या महत्त्वाच्या जागा आहेत सोलापूर, जळगाव, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, सांगली, सातारा आणि नांदेड। शिवसेनेच्या वाट्याला 4 जागा आलेल्या आहेत, त्या जागा कोणत्या आहेत ते आपण पाहूयात। पहिली महत्त्वाची जागा ठाणे आणि नाशिक, परभणी आणि यवतमाळ या 4 जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळाल्यात, कोकण आणि पुणे। तर आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, जोरदार रस्सीखेच सुरू होती जागा वाटपावरून आणि अखेर हे जागा वाटप ठरलेलं आहे, निश्चित झालेलं आहे। मात्र जी शिवसेना 7 जागा मागत होती त्या शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या 4 जागा आलेल्या आहेत। या जागा वाटपामध्ये शेवटी शिवसेनेला माघार घ्यावी लागली असं आपण म्हणू शकतो का? माधवी, नक्कीच. कारण की अनेक ठिकाणी म्हणजे जवळपास 14 ठिकाणी असं होतं की भाजपचं वर्चस्व होतं, त्या ठिकाणी भाजपकडे संख्याबळ होतं। मात्र त्या ठिकाणी अनेक जागा ज्या आहेत त्या शिवसेनेला हव्या होत्या। सुरुवातीला त्यांनी 7ची मागणी केलेली होती, मात्र नंतर हीच ज्यावेळी जागा वाटपची बैठका झाल्या त्यानंतर त्यांना 4वर आता समाधान मानावं लागलेलं आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे त्यांनी तटकरे यांच्या ठिकाणी त्यांच्या जो मुलाची जागा जवळपास निश्चित मानली जाते रायगडमधून, त्यामुळे रायगड आणि पुणे जी राष्ट्रवादीची ऑलरेडी आधीपासूनची जागा आहे ती जागा, त्या 2 जागा त्यांना मिळालेल्या आहेत आणि शिवसेनेच्या वाटेला 4 जागा आलेल्या आहेत, ज्यामध्ये ठाणे, नाशिक, परभणी आणि यवतमाळ या 4 जागा आहेत। छत्रपती संभाजीनगरसाठी अंतिम म्हणजे अगदी शेवटपर्यंत संघर्ष सुरू होता, ती जागा मिळावी यासाठी प्रयत्न होते शिवसेनेचे, मात्र ती शेवटपर्यंत जागा ही भाजपने सोडलेली नाहीये। त्यामुळे भाजपच्या वाटेला आता 11 जागा आलेल्या आहेत, ज्यामध्ये सोलापूर, जळगाव, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सांगली आणि नांदेड अशा 11 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या वाट्याला आलेल्या आहेत। त्यामुळे आता हे जागा वाटप जे आहे ते जवळपास अंतिम झालेलंच आहे आणि आता आज किंवा उद्या जी आहे ती शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची, त्यामुळे आज हे जागा वाटप जाहीर केले जाईल अशी देखील शक्यता आहे किंवा उद्या अधिकृतरित्या एबी फॉर्म वाटून हे जागा वाटप जे आहे ते फायनल असल्याचं जाहीर केलं जाईल आणि ज्या त्या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांना देखील एबी फॉर्मचं वाटप हे जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आता विधान परिषदेचा जो तिढा आहे तो मात्र सुटलेला आहे असं आपण बोलू शकतो आणि शिवसेनेच्या वाटेला कितीही दिल्लीवारी केल्या किंवा कितीही ठिकाणी चौकशी बैठकी दरम्यान नाराजी व्यक्त केलेली असेल तरी देखील 4च जागा ज्या आहेत त्या भाजपने दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे। नक्कीच आता जागा वाटप तर निश्चित झालेलं आहे, मात्र उमेदवारीची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। अक्षय, या संदर्भात तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।